फायनली काही त्याच्या गाडी पैसे आलोय आपण आणि आता मस्त गाडी बिडी घ्यायची. मी कुठून जाऊन आलो घरी. मला आणणार आहे तो खतरनाक विषय झाला. दगड बिगडं काढून आता गाडी बघा कशी झाकून ठेवलेली आहे. आणि त्याला आता गाडी सुद्धा झाकून ठेवता येत नाही तर मस्तपैकी सेड असून गाडी बाहेर ठेवतोय आणि त्याच्यातच मस्त टॅब घेऊन फिरतोय. चल लवकर. फायनली गाईज माझ्या हातात टॅब आहे. आता मस्तपैकी टॅबमध्ये मी आपला ब्लॉग लावलेला आहे आणि आता आपला ब्लॉग पण मस्त आता व्ह्यूज गेलेले आहेत त्याला. आणि बघा आता बॅग बिग घेऊन कुठं निघालाय. टॅब याच्या बॅगमध्ये टाकायचा आता आणि मस्त पडला होता आता टॅब. फायनली गाईज गाडीवरती बसलोय आणि चाललोय आम्ही आता मस्त. आणि आता कसं विश्वभरणी केली जाते ते काय कॅमेरा द्यायला आज. फायनली गाईज इथं आम्ही एंटर झालोय आता मस्त. टॅब बीप देतो मी त्याला. बघा टॅब द्यायचं पिशी देतोय मला येऊ. आता आपण पिशी गाळ्यात लटकायची मस्त फिरायचं याच्या मागे नसतं काहीतरी करतोय टॅब मध्ये. आता तेच असं ना काही द अपलोडिंग काय इथं डायरेक्ट चौपण आलाय 73 गट नंबर आला. आता काय अजून त्याचं फॉर्म भरायचं नियोजन चालू आहे. चाललाय ते नियम नील गाय जातं. इथं आलोय आम्ही मस्त पैकी. कसं आहे गाव मस्त वावरामध्ये तुरी लावलेले आहे. तुरी खाल्ले अजून काय तुरी आले नाही नुसतं झाडे. फायनली काहीच त्याला रेंज भेटलेली आहे आणि तो आता मस्त बिन रेंजमध्ये चाललेला आहे. आता जंगलमध्ये आहे गाडी माझ्यापेक्षा. बघा मग आता इथं काही पण असू शकतं. काही पण साप सुद्धा असू शकतात. मला वाटतं ह्या कोपऱ्यात जायला होतं का ना आपल्याला. कुठं हे इथं काय दाखवते मी हे लोकेशन आहे आपलं का. मग कोणत्या कोपऱ्यात जायचं. नाही तर तिथं जायचं का ते कुठं दाखवते ते जाऊ ना. 1-13 आलं बरं का. इथं कमी होतात काय 1 मीटर 10 1 मीटर. चल बरं थोडं पुढं. पुढे लोकेशन 1 मीटर लांब येते. 1 मीटर बघा गाईज इथं हाय क्या करता है भाई. जरा इधर तेरे को धरने करे आए. भाग गया वो साला. हमने वो रेंज लेने के लिए कहा नहीं घूमे हम. ये देखो बहुत घूमे हम बहुत. पुढे जायचं ये रे पुढे. मॅप नाही ना ये रे. अवघड विषय. गाईज इथं कॅमेरा आहे आणि आम्हाला बघून ते हाका मारते. काय बोलतंय काय काही कळत नाही. असा खतरनाक. फायनली गाईज दमलंय चलून आता बसलंय निवांत. लय दम. फायनली गाईज पीक पाणी काही झालेलं नाहीये त्याच्यामुळे आता परत आम्ही घरी चाललो. बस दमलो आम्ही. इकडून तिकडे नुसतं पीक पाणी झाली आमची. चलो तर इकडे